माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुबेर हा देवाचा धनभंडारी कसा झाला, कोणत्या पुण्याईमुळे देवाच्या धनाची मालकी या कुबेराकडे आली, ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। कांपिले नावाचं नगर होतं। त्या नगरामध्ये रोज यज्ञ करणारा यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव गुणनिधी असं ठेवण्यात आलं। आपण सुद्धा सुंदर असे नाव ठेवतो, पण जेव्हा तो मुलगा त्या नावासारखा वागत नाही तेव्हा त्या नावाचा काहीच उपयोग होत नाही। आपण सुद्धा किती सुंदर नाव ठेवतो बघा। एकाचं नाव ठेवलं होतं राजा, आणि त्याला विचारलं कुठं चाललास राजा, तर तो म्हणू लागला मंदिरासमोर भीक मागायला चाललो। असं जर असेल तर त्या राजा नावाला काहीच महत्त्व राहत नाही। एकाचं नाव होतं श्रीमंत। त्याला विचारलं काही लोकांनी बाहेर निघाल्यानंतर कुठं चालला रे श्रीमंत, तो म्हणू लागला मजुरी करायला चाललो। ज्याप्रमाणे तसंच इथं झालेलं आहे। हा जो यज्ञदत्त ब्राह्मण होता हा सत्वगुणी होता, परंतु त्याला मुलगा झाला आणि त्याचं नाव सद्गुणाचं भांडार निघावं म्हणून गुणनिधी असं नाव ठेवलेलं आहे। आणि हा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर सद्गुणाचं भांडार तर निघालाच नाही, पण दुर्गुणाचं भांडार निघाला। हा वाईट कृत्य करू लागला, वाईट कर्म करू लागला। आणि हे वाईट कर्म करत असताना ह्याच्या आईला माहिती पडलं त्या गुणनिधीच्या, परंतु त्या गुणनिधीच्या आईनं त्याच्या सगळ्या त्या कृत्यावर पांघरून घालू लागली। कारण यज्ञदत्त जे होते ते कडक होते स्वभावानं। तिला वाटायचं ह्यांना जो मुलाचं कृत्य कळालं तर ते मुलाला हकलून देतील, मारतील, कलह होईल, म्हणून ती यज्ञदत्ताच्या पत्नीनं आपला स्वतःचा मुलगा जो गुणनिधी होता त्याच्या अवगुणावर पांघरून घालायचं। असा बराच काळ गेला। एके दिवशी यज्ञदत्त बाहेर गेले असताना एका सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन बसले, तर तिथं एक त्यांना अंगठी दिसली। तेव्हा त्याने त्या सोनाराला विचारलेलं आहे, ही अंगठी माझी आहे आणि तुमच्याकडे कशी आली? तेव्हा तो सोनार म्हणू लागला, आताच एका तरुणानं तो अंगठी माझ्याकडे विकून मोडली त्यानं आणि तो परत गेलेला आहे। यज्ञदत्त ब्राह्मणानं त्या तरुणाचा शोध घेतला, त्याला बोलावून आणायला लावलं आणि त्याला चौकशी केली। यज्ञदत्त ब्राह्मण म्हणू लागले, तू चोर आहेस, तू माझी अंगठी चोरून इथं या सोनाराकडे विकलीस। तेव्हा तो तरुण म्हणू लागला, मी चोर नाही ब्राह्मणदेव, तुमचा मुलगा चोर आहे। तुमच्या मुलानं ही अंगठी जुगारात हारली, मी ती जिंकली आणि मी ह्या सोनाराकडे मोडली आहे। तुमचा मुलगा जुगारच खेळत नाही तर अनेक उद्योग करतो, तो व्यसनीही आहे, तो वैश्यगमन करतो। अशा प्रकारे तुमचा मुलगा तुम्हाला माहीत नाही का, तुमचाच मुलगा चोर आहे। असं त्या तरुणानं म्हटल्यानंतर क्रोध आलेला आहे त्या ब्राह्मणाला, आणि त्याने घरी गेले आणि घरी जाऊन पत्नीला विचारलं अंगठी कुठं आहे? तेव्हा पत्नीच्या म्हणू लागली, आताच अंगठीला तुम्हाला काय करायचे? पत्नी टाळू लागली। ती यज्ञदत्त ब्राह्मण म्हणू लागले, मला अंगठी पाहिजे, आधी अंगठी दे। तेव्हा ती म्हणू लागली, मी कामात आहे, दुपारी शोधते आणि शोधून तुम्हाला देते, आताच काय करायचे अंगठीला? तेव्हा यज्ञदत्त ब्राह्मण म्हणू लागले, सगळं काम सोडून दे, थांब तू, आणि मला आत्ताच अंगठी पाहिजे, आत्ताच अंगठी दे। तेव्हा ती अंगठी शोधू लागली, पण तिला माहिती होतं अंगठी मोडलेली। तेव्हा यज्ञदत्त ब्राह्मण त्या पत्नीला म्हणू लागले, तुला माहित नाही का तुझा मुलगा कोणते उद्योग करतो ते? तू त्याच्या अवगुणावर पांघरून घातलंस। असं म्हणून पत्नीलाही मारलं, मुलालाही मारलं, आणि यज्ञदत्त ब्राह्मणाने त्या गुणनिधीला घराच्या बाहेर हाकलून दिलं। हा गुणनिधी भटकू लागला, फिरू लागला।
तो दिवस जो होता तो माघ महिन्याच्या त्रयोदशी होती, शिवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिवस होता. त्या दिवशी तो फिरू लागला. त्याला अन्नाचा कणही मिळालेला नाही. अरण्यामध्ये रानामध्ये फिरू लागलेला आहे. तिथून एक रस्ता फुटत होता. तिकडे लोक चाललेले त्याला दिसले. तोही त्यांच्या मागं गेला. तर ते लोक शिव मंदिरात चाललेले होते. संध्याकाळ झालेली होती. पोटात अन्नाचा कणही नव्हता. भुकेचा डोंब पोटात उठलेला होता. त्या लोकाबरोबर तो तिथे गेला. त्रयोदशी दिवशीही संध्याकाळी काही खाल्लेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी चतुर्दशी महाशिवरात्री होती आणि त्या दिवशीही दिवसभर काहीच मिळालेलं नाही. काही भक्तजन तिथं भजन करू लागले. दीपक लावलेले होते आणि ह्याच्या पोटात अन्न नसल्या कारणानं ह्याला झोप येत नव्हती. तो कोपऱ्यामध्ये त्या मंदिराच्या बसला. सगळ्या लोकांनी भजन केलं. भजन पूर्ण झालं. 12चा बेल वाहिलेला आहे शिवपिंडीवर आणि सगळे भजनी लोक काही घरी गेले आणि काही तिथंच झोपले. शिव मंदिरात पिंडीच्या समोर ताट भरून असा नैवेद्य ठेवलेला होता. ह्या गुणनिधीचं लक्ष त्या नैवेद्याकडे गेलं आणि त्याला भूक लागली असल्या कारणानं तो सगळे कधी झोपतेत आणि कधी मी मंदिरात जाऊन तो नैवेद्य चोरू असं त्याला वाटू लागलं. सगळे झोपले आणि ह्या गुणनिधी हळूहळू चोर पावलाने त्या शिव मंदिरामध्ये गेला. नैवेद्य खाण्यासाठी म्हणून गेलेला आहे. शिवरात्रीचा दिवस आहे. 12 वाजून गेलेले आहेत. उपोषण घडलेलं आहे. जागरण घडलं आणि शिवनामही शिवभजन कानावर पडलं. हा तिथं गेला. तिथं समई लावलेली होती आणि त्या ज्योतीला काजळी आल्यामुळे ती समई विजत आलेली होती. समई विजते का काय आणि त्याला तो नैवेद्य नीट दिसत नव्हता त्या अंधारामध्ये. म्हणून त्याने स्वतःच्या अंगावरचे वस्त्र फाडले. त्याच्या वाती तयार केल्या आणि त्या समईमध्ये लावल्या आणि समई प्रज्वलित केली. पिंडीवर प्रकाश पडला. नैवेद्य चोरायला गेला. तिथं पाण्याचा तांब्या ठेवलेला होता. त्याच्या त्या गडबडीमध्ये पाण्याचा तांब्या खाली पडला आणि खळखण वाजला. ते तांब्या खळखण वाजल्याबरोबर सगळेच लोक तिथले जागे झाले आणि मंदिरात चोर शिरला असा सगळीकडे कलहाल झाला. सगळे लोक त्याला मारायला पळू लागले. नैवेद्य हातात होता. तो पळून जाऊ लागला. नंदीच्या जवळ आला आणि तिथंच पडला. लोकांनी त्याला मारलं. 2 दिवसाचा उपाशी होता. दृष्टी मात्र पिंडीवर होती आणि तिथंच प्राण गेला. आणि ह्या शिव मंदिरामध्ये दृष्टी पिंडीवर असताना, नंदीच्या जवळ दृष्टी पिंडीवर असताना ह्याचा देह विसर्जित झाला. त्या पुण्याईमुळं त्याला पुढचा जन्म अरविंद राजाचा मुलगा म्हणून आला. त्याचं नाव दम ठेवण्यात आलं. हा जो दम होता ह्याचं पहिल्या जन्मी जे अंगावरची वस्त्र फाडून वाती तयार करून समई प्रज्वलित केलेलं पुण्य होतं. त्या पुण्याईमुळे त्याला पुढच्याही जन्मी वाती लावण्याची खूप आवड होती. त्याला एवढं आवडायचं. वडील गेल्यानंतर हा दम राजा झाला. ह्या राजा झाल्यानंतर ह्याने सर्व त्याच्या राज्यामध्ये दौंडी पिटवली. जेवढे महादेवाचे मंदिरं असतील तेवढ्या मंदिरामध्ये अखंड नंदादीप लावावा आणि त्या नंदादीपासाठी जे तेल लागल त्याचा खर्च राजा देईल. अशा प्रकारे त्याच्या राज्यातल्या सगळ्या मंदिरामध्ये नंदादीप लावण्यात आला आणि पुढचा जन्म त्याचा वैश्रवाचा मुलगा वैश्रवण म्हणून झाला. त्याला पैसा खूप आवडायचा. पैसा प्राप्त व्हावा म्हणून त्यानं महादेवाची आराधना केली. 13 लाख जप केला आणि नंदादीप लावलेचं पुण्य होतं. ही नंदादीप लावले तेव्हा त्याला दिक्पाल अशी पदवी प्राप्त झाली आणि ह्याच पुण्याईनं तो कुबेर देवांचा धनभंडारी झालेला आहे. ही कथा पवित्र पावन आहे. ही कथा ऐकण्याचं सुद्धा पुण्य सांगितलेलं आहे. त्याला सुद्धा लक्ष्मीची वृद्धी होईल असं सांगितलं. म्हणून
महादेवाच्या मंदिरात दीपक लावावा, लक्ष्मीची वाढ होईल. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.